नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली आता कोर्टामध्ये हे सिद्ध करते की आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी सुप्रियाने आपला ॲड्रेस दिलेला आहे तो चुकीचा आहे. काका काकूंना सांगितलेला ॲड्रेस चुकीचा आहे. त्याचबरोबर ह्या पत्रावरती सुद्धा जो ॲड्रेस तिने लिहिलेला आहे ना, तो सुद्धा चुकीचाच आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की हिने दोन वेगवेगळी ठिकाणं आणि ॲड्रेस सांगताना दोन ठिकाणं तिने एकत्र करून सांगितली आहेत. जज साहेब, एवढंच नाही, तिने जेव्हा FIR सुद्धा नोंदवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा चुकीचा ॲड्रेस दिलेला आहे, असं अबोली आता कोर्टामध्ये सिद्ध करते. अबोली म्हणत असते की जज साहेब, इथे ज्या वेळेला पौर्णिमाचा अपघात झाला त्यावेळेला तिथे येऊन सुप्रिया आपल्या भाचीला त्याच्या आधीच घेऊन गेली होती. पण पौर्णिमाची मुलगी आता कुठे आहे, कुणाला काही माहिती नाही आहे. काकाकाकूंनी सुद्धा सुप्रियाला आता त्या भाचीला घेऊन जाताना बघितलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा बघितलं होतं. पण आता जेव्हा सुप्रियाला विचारलं जातं आहे की पौर्णिमाची मुलगी कुठे आहे, तर ती काही सांगायला तयार नाही आहे. याचा अर्थ काय होतो जज साहेब? तर इकडे आता पौर्णिमाचा खून हा सुप्रियाने तर केलेला नाही आहे ना. विनाकारण दिनकर काका आणि सविता काकू यांना या केसमध्ये का बरं आता आणलं जातं आहे? त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. त्यावेळेला जर ते मंदिरामध्ये होते, इकडे आता कीर्तनाला गेले होते, तर घरी काय घडले हे त्यांना कसं काय माहिती? पण त्यांची चुकी नसतानासुद्धा त्यांना इथे विटनेस बॉक्समध्ये उभं राहावं लागतं, शिक्षा भोगावी लागते ह्या वयात. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, अबोली हे काय बोलतेस तू? तेव्हा अबोली म्हणत असते की मला तेच वाटतं की पौर्णिमाचा खून सुप्रियानेच केला आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी असं का करेन गं, मी असं का करेन? ती माझी बहीण आहे. आम्ही दोघीजणी एका कुशीमध्ये राहिलो आहे 9 महिने आणि आम्ही सोबत जन्माला आलो आहे. अगं, आम्ही एकमेकींची सावली होतो, एकमेकींचा आरसा होतो. आमच्या एकमेकींवरती खूप प्रेम होतं. आम्ही 2 बहिणी जरी असलो ना, तरीसुद्धा आम्ही दोघीजणी एकच होतो. इतका जीव होता आमचा एकमेकींवरती. एकीला दुखलं तर दुसरीला त्रास होत होता. आणि तू या म्हातारीची केस लढतेस आणि माझ्या बहिणीवरती अन्याय करतेस का? तेव्हा इथे आता लगेचच काकू रडायला लागतात. सुप्रिया म्हणत असते, म्हातारे गप्प बस, जास्त नाटकी करू नको, कळलं ना? तेव्हा इथे आता काकू म्हणत असतात की कुठे आमची नात, कुठे गेली? जेव्हा इथे पौर्णिमाचं असं झालं, पौर्णिमासुद्धा सोडून गेली आणि ही सुप्रिया आमच्या नातीलासुद्धा कुठे घेऊन गेली मला काही माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता काकू डोक्याला हात लावून रडायला लागतात. सुप्रिया म्हणत असते, म्हातारे गप्प बस, अगं किती नाटकं करशील गं? माझ्या बहिणीचा खून केलात तुम्ही मारून टाकलं तिला आणि इथे आता अबोली तुम्हाला निर्दोष सिद्ध करते. ए म्हातारे, अगं तू मेलीस ना, तर तुला आहे ना जाळायला लाकडंसुद्धा मिळणार नाही, गोवऱ्यासुद्धा मिळणार नाही. अगं गिधाडं आहेत ना, गिधाडं, तुमचं जे मैत असेल ना त्याला इकडे टोची मारून खाईल, कळलं का? तुमचा मेल्यावर सुद्धा छळ होईल, नरकात पण जागा भेटणार नाही तुम्हाला, कळतंय का? तेव्हा इकडे आता सुप्रियाला जज साहेब म्हणतात की सुप्रिया, तुम्ही कोर्टामध्ये आहात, कोर्टाची मर्यादा पाळा. जर तुम्ही अजून काही इथे कोर्टाचा अपमान केलात ना, काही ऐकलं नाहीत, तर तुमच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल. आत्ताच तुम्हाला समज दिली जाते. तेव्हा सुप्रिया सॉरी असं म्हणते. जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट अबोली तुम्ही बोला. अबोली म्हणत असते की जज साहेब, आपण बघितलं की सुप्रियाचे ॲड्रेस जसे खोटे आहेत तशी तीसुद्धा खूपच मोठी खोटी आहे. ती सांगतच नाही आहे पोलिसांना की ती कुठे घेऊन गेले पौर्णिमाच्या मुलीला. रेश्मा कुठे आहे ते तिने अजूनही सांगितलेलं नाही आहे. म्हणूनच मला असं वाटतं जज साहेब की काका काकू दोषी आहेत, त्यांनी आपल्या सुनेचा खून केला आहे किंवा त्यांच्यामुळे पौर्णिमाचा अपघात झाला आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. तसे सिद्ध करणारे कोर्टामध्ये अजून ठोस पुरावे सादरसुद्धा झालेले नाही आहेत. मग तरीसुद्धा काका काकूंची ही अवस्था का? त्यांना काय इथे जेलमध्ये ठेवलं जाते त्यांची काही चुकी नसताना? ज्या वेळेला पौर्णिमाचा अपघात झाला त्यावेळेला जर ते मंदिरात होते तर त्यांना विनाकारण का बरं आपण अटक केली आहे? तर इथे पौर्णिमाचा खून काका काकूंनी केला आहे असे ठोस पुरावेच जर नाही आहेत तर त्यांना इथे अटक करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे काका काकूंची निर्दोष सुटका व्हावी आणि इथे सुप्रियाला आता चांगली कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला तुम्ही आदेश द्या की काका काकूंची मदत करा आणि त्यांची नात जिथे कुठे असेल ना तिला लवकरात लवकर शोधून काढायला हवी असं मला वाटतं. तेव्हा जज साहेब म्हणतात की इथे आता सगळे साक्षीदार सगळे पुरावे बघितले, त्यामुळे दिनकर आणि त्याचबरोबर सविता यांची काही चुकी नाही आहे, त्यांना इथे निर्दोषता सोडलं जाते. त्याचबरोबर सुप्रियाने सगळे खोटे साक्षीदार, खोटा ॲड्रेस, सगळं काही खोटं सादर केलं, त्यामुळे तिला आता इथे जो काही जामीन तिला मंजूर करण्यात आला होता तो रद्द केला जातो आहे आणि तिला पोलीस कस्टडी सुनावली जाते.
त्याचबरोबर पौर्णिमाच्या मुलीचा लवकरात लवकर पोलिसांनी शोध घ्यावा आणि त्यांच्या आजी आजोबांकडे तिला सुपूर्द करण्यात यावी हे आता आदेश दिलेले असतात. तर इकडे आता सुप्रियाला शिक्षा सुनावलेली असते आणि काकू काकांना निर्दोष सोडलेलं असतं. त्यामुळे काकू काका आता हात जोडतात, खूप जास्त खुश होतात. पण कुठे ना कुठेतरी इथे अबोलीच्या मनामध्ये अजूनही भीती आहे की तिने काकू काकांना निर्दोष सिद्ध केलं आहे, पण तिने बरोबर केले की चूक हे तिला अजून काही कळत नसतं. कारण ज्या पद्धतीने इथे आता काकू काका सुटलेले असतात आणि सुप्रियाची निराशा झालेली असते ना, ती अगदी म्हणजे बघण्यासारखीच असते. सुप्रिया फार चिडलेली असते. सुप्रिया म्हणते, म्हाताऱ्या, तुम्हाला काय वाटलं मी जेलमध्ये गेले म्हणून तुमची सुटका होईल? जेव्हा परत येईन ना, मी लवकरच परत येईन, तेव्हा बघा तुमची काय अवस्था करून ठेवते ती. तुम्हाला दोघांना आहे ना असं मरण देईन ना की तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही की तुम्हाला मरण कसं आलं आहे ते. कळलं का? असं विचित्र मरण देईन. आणि या अबोली, तुला पण सोडणार नाही आहे मी. तू या म्हाताऱ्याला वाचवलंस ना, माझ्या बहिणीवरती अन्याय केलास ना तू, बघ आता तुलासुद्धा कशी बर्बाद करून टाकते ना, ते बघच तू. असं आता सुप्रिया म्हणत असताना अंकुश म्हणतो, ए सुप्रिया गप्प बस, चला सावंतबाई हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. तेव्हा काका काकू खूपच जास्त घाबरलेले असतात. अंकुश म्हणत असतो, काका काकू तुम्ही अजिबात घाबरू नका, ही काही करू शकणार नाही आहे, आम्ही आहोत ना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, हो काका काकू तुम्ही हिची काळजी करू नका, हिला कसा धडा शिकवायचा ते आम्ही शिकू. तेव्हा अबोली म्हणत असते, अजिबात काळजी करू नका, पण काका काकू एक गोष्ट सांगा, म्हणजे खरोखर पौर्णिमाचा जे काही तिच्याबरोबर घडलं तो अपघातच होता ना? आणि तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं आहे ना सुप्रियाला इथे पौर्णिमाच्या मुलीला घेऊन जाताना? तुम्ही बघितलं ना स्वतःच्या डोळ्याने? तेव्हा काका म्हणतात, हो अबोली, अगं आम्ही डोळ्याने बघितलं आहे आणि इथे पौर्णिमाचा खून एक अपघातच होता. असं का विचारतेस तू? म्हणजे तुला आमच्यावरती संशय आहे का? तुला अजूनही आमच्यावरती विश्वास नाही आहे का? अबोली, अगं आम्ही असं का करू? आम्ही आमच्या सुनेला का बरं मारू? असं आता इथे गुडू काका काकू दोघेजणं बोलत असतात. आम्ही काही केलेलं नाही आहे, आम्ही आमच्या पौर्णिमेचा, आम्ही आमच्या सुनेचा खून केलेला नाही आहे, असं आता काकू म्हणतात. तेव्हा अबोली इथे म्हणत असते, नाही काकू असं नाही आहे, म्हणजे माझा तुमच्यावरती विश्वास आहे, पण कसं आहे ना, कोर्टामध्ये सादर करत असताना विश्वास नाही करू शकत ना, त्यासाठी पुरावेच लागतात की इथे म्हणजे पौर्णिमाबरोबर काय झालं आहे, पुरावे तर अजून मला गोळा करावेच लागणार आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात आलं की नक्की अपघातच होता ना, सुप्रिया खरोखर दोषी आहे ना. कारण का आता ती ज्या पद्धतीने ज्या तगमगीने ती आता बोलली ना, तेव्हा कुठे ना कुठेतरी असं वाटलं की तिच्यावरती आणि तिच्या बहिणीवरती मी अन्याय केला की काय, म्हणून फक्त मनात शंका आली, म्हणून मी तुम्हाला विचारलं. तेव्हा काकू म्हणतात, नाही गं अबोली नाही, मी खरं सांगते तुला, आमच्यावरती विश्वास ठेव, आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे, आम्ही आमच्या सुनेला का मारू? तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, जर तुम्ही काही गुन्हाच केलेला नाही आहे तर मग तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही आहोत ना सगळेजणं तुमच्याबरोबर. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली मी काका काकूंना जरा आतमध्ये ऑफिसमध्ये घेऊन जातो, कोर्टाचे काही इथे प्रोसिजर असतात त्या पूर्ण करावे लागणार आहेत, त्यासाठी आम्ही जातो आहे. त्यानंतरला काका काकूंना घेऊन क्रिश आता निघून जातो. पण कुठेतरी अबोलीच्या मनामध्ये इथे शंका आलेली असते, म्हणजे सुप्रिया एवढं तगमगीने बोलली, म्हणजे मान्य आहे की तिला बोलायची शिस्त नाही आहे, ती विचित्र पद्धतीने बोलत असते इथे विनाकारण, ती इथे लोकांबरोबर सतत वाद घालत असते. जी गोष्ट ती व्यवस्थितरित्या बोलू शकते ती तिला तमाशा करूनच बोलायची असते. पण आज ज्या पद्धतीने तिची तळमळ झाली होती ती बघून इथे अबोलीलासुद्धा वाटतं की मी काका काकूंची केस घेऊन पौर्णिमावरती अन्याय केला का? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अबोली केस जिंकलेली असते म्हणून सगळेजण तिचं कौतुकच करत असतात. रमा म्हणत असते, अबोली मला माहितीच होतं की नेहमीप्रमाणे तूच ही केस जिंकशील म्हणून. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की अबोली काका काकूंच्या वतीने मी तुला थँक्यू म्हणतो, तुझे आभार मानतो. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, क्रिश अरे हे माझं कर्तव्य आहे, जेव्हा मी काळा कोट माझ्या अंगामध्ये घातला ना तेव्हाच मी इथे ठरवलं होतं की आता इथे निर्दोष व्यक्तींना न्याय मिळवून देणार आणि जे लोक खरे आहेत ना सत्तेच्या बाजूने लढणार. मग मी जे काही केलं ते माझं कर्तव्य आहे. अरे मी काही उपकार वगैरे केलेले नाही आहेत, हे माझं कर्तव्य आहे, ते कर्तव्य मी पार पाडलं. त्यानंतर प्रेक्षकांना अंकुश म्हणत असतो की ठीक आहे अबोली, मग आता तू पुन्हा जिंकली आहेस, तुझा विजय झाला आहे, मग सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. चल आपण दोघेजणं कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया, चल आज डिनरला जाऊया बाहेर.
तेव्हा अबोली म्हणते, कशाला सर, बाहेर कशाला जायचं, मी घरामध्ये सगळ्यांसाठी काहीतरी छान बनवते ना. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली प्लीज, घरचं जेवण आपण रोजच खातो ना, आणि मला तुझ्याबरोबर थोडा वेळ पण घालवायचा आहे. चल आपण दोघेजणं आज डिनरला जाऊया, आणि मनवा आणि क्रिश, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण सगळेच जाऊया बाहेर जेवायला. तेव्हा आई तुम्ही पण चला. तेव्हा रमा म्हणत असते, अबोली अगं माझ्या म्हातारीचं तुमच्यात काय काम, मी येणार नाही, पण तुम्ही चौघेजणं सोबत नाही जायचा. अंकुश तू अबोलीला दुसरीकडे घेऊन जा, दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये, आणि क्रिश तू मनवाला दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा. कारण अबोली हे दोघेजणं जर एकत्र असतील ना तर कुठल्या तरी केसविषयी बोलत राहतील आणि बोर करतील, म्हणून म्हणते. त्यानंतरला ते चौघेजणं आता बाहेर गेलेले असतात. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली तुला आवडलं का जेवण. तेव्हा अबोली म्हणते, खूप आवडलं सर मला जेवण, पण तुम्ही एवढं महागड्या ठिकाणी का घेऊन आलात, एवढे पैसे वाया गेले आपले, कुठेतरी आपण दुसऱ्या ठिकाणी पण गेलो असतो ना, इतक्या महागड्या जागी नको यायला हवं होतं. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू कशाला पैशांची काळजी करतेस, आणि हे बघ कधीतरी चांगल्या ठिकाणी असं यायचं असतं, तू आधी मला सांग तुला जेवण आवडलं की नाही. तेव्हा अबोली म्हणते, सर मला जेवण खूप आवडलं. तेव्हा अबोली आता इथे अंकुशला म्हणत असते, सर तुम्ही माझे आहे ना गुरु आहात, तुमच्याकडून मी खूप काही शिकते, तुम्ही माझं इन्स्पिरेशन आहात, तुम्ही मला प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टींसाठी गाईड करता, खूप काही शिकायला मिळतं मला तुमच्याकडून, नवरा म्हणून मला तुमचा खूप जास्त अभिमान वाटतो. तेव्हा इथे अबोली आता बोलत असताना तिकडे आता एक निगेटिव्ह शक्ती पुन्हा तिच्या बाजूला अबोली 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 अशी करत येते. त्यामुळे अबोली घाबरते आणि म्हणते, सर आता माझ्याजवळ कुणीतरी आलं होतं का इथे इतक्या जवळ, मला भास झाला सर. तेव्हा अंकुश म्हणतो, नाही गं, तू तुझ्या नवऱ्याचं कौतुक करत होतीस, कर कर कौतुक कर, कधी कधी अबोली नवऱ्यांनासुद्धा आवडतं गं बायकोने कौतुक केलेलं, कर बरं. तेव्हा इकडे अबोलीला पुन्हा तसाच भास होतो. तेव्हा इथे अबोली अंकुशला मिठी मारते, कारण ती घाबरलेली असते. ती म्हणते, सर कुणीतरी आहे माझ्या आजूबाजूला. अंकुश म्हणतो, अबोली कुणी नाही आहे, आणि मी आहे ना इथे, घाबरू नकोस, तू 2 मिनटं इथं थांबशील का, मी गाडी पार्क केली आहे ती घेऊन येतो. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे. त्यानंतर अबोलीला आता एक आवाज ऐकू येतो, ती त्या दिशेने आता चालत चालत येते. अबोली म्हणत असते, इथे कुणाचा आवाज येतोय, कोण रडते मगापासून, आणि तो आवाज मला इथपर्यंत खेचत घेऊन आला, कोण असेल बरं. तेव्हा इकडे एक बाई आता डोक्यावरती पदर घेऊन रडत बसलेली असते. अबोली तिच्याजवळ येते आणि म्हणत असते, कोण कोण आहात कोण तुम्ही, आणि ताई तुम्ही इथे बसून रडताय का. अबोली आता तिच्या जवळजवळ येत असते. अबोलीलासुद्धा इथे आता रात्रीच्या वेळी एकटीला फिरायची काही गरज आहे का, पण नाही. आता तरीसुद्धा तिने ती हिंमत केलेली असते, आणि अंकुश अचानकपणे कुठे गायब झाला आहे ते पण काही माहिती नाही आहे. इथे आता अबोली एवढ्या जंगलाच्या ठिकाणी एकटी आली आहे, आणि ती बाई जी रडत बसली आहे तिला इथे अबोली विचारते, कोण आहात कोण तुम्ही, आणि तुम्ही इथे का अशा बसलात, का रडताय का तुम्ही ताई. तेव्हा इकडे आता ती दुसरी तिसरी कुणी नसून ती पौर्णिमा असते. पौर्णिमा म्हणत असते की माझ्यावरती अन्याय झाला आहे अबोली, माझ्यावरती अन्याय झाला आहे, माझे सासू सासरे सुटले आणि माझ्यावरती अन्याय झाला आहे ना, त्याच्यामध्ये तुझासुद्धा सहभाग आहे, तुझीसुद्धा चुकी आहे. तेव्हा अबोली म्हणते, का मी काय केलं आहे. तेव्हा इकडे आता पौर्णिमा तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा पौर्णिमाचा अर्धा चेहरा जाळलेला असतो, आणि एक विचित्र पद्धतीनेच ती आता दिसत असते. तेव्हा अबोली म्हणते, सुप्रिया तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी सुप्रिया नाही, पौर्णिमा आहे पौर्णिमा, मी माझ्या सासू सासऱ्याचा बदला घेणार होते, पण तू त्यांना वाचवलंस ना, तुझ्यामुळे ते वाचले. पण आता मी सुद्धा थांबणार नाही आहे, स्वस्थ बसणार नाही मी अबोली. आता मी माझ्या सासू सासऱ्यांचा बदला घेणारच, पण तुझ्यामार्फत घेणार. तू त्यांना वाचवलंस ना, तू सुद्धा त्याला तेवढीच जबाबदार आहेस. मी स्वस्थ बसणार नाही आहे अबोली, माझ्यावरती अन्याय झाला आहे, माझे सासू सासरे खुनी आहेत माझे, आणि तू त्यांना वाचवलंस. आता तुझ्यामार्फत मी माझ्या सासू सासऱ्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार. तेव्हा इकडे पौर्णिमा आता उभी राहते, आणि ती अबोलीमध्ये शिरकाव करते. पौर्णिमाचा आत्मा अबोलीमध्ये आता गेलेला असतो, आणि अबोली म्हणते की आता अबोली तुझ्यामार्फत मी माझ्या सासू सासऱ्यांचा बदला घेणार. आणि अशा पद्धतीने आता इकडे खूपच जास्त खतरनाक अशी अबोली दिसत असते, कारण तिच्यामध्ये सुप्रियाचा नाही पौर्णिमाचा आत्मा गेलेला असतो. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अंकुशला फोन येतो आणि सांगितलं जातं की सर इथे सुप्रियाचा जामीन मंजूर झालेला आहे. ही बातमी कळल्यानंतर अबोली लगेचच आता सुप्रियाला भेटायला जायला निघते, ते सुद्धा स्मशानामध्ये. स्मशानाच्या बाजूला एक झाड असतं, त्या झाडाच्या इथे सुप्रिया बसलेली असते.
तेव्हा अबोली तिथे येते आणि सुप्रियाच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा सुप्रिया म्हणते, अबोली तू इथे. पण सुप्रियाला माहिती नसतं की अबोलीच्या शरीरामध्ये पौर्णिमाने शिरकाव केलेला आहे. त्यावेळेला ते दोघीजणी भेटतात. अंकुश आणि क्रिश हे दोघेजण पौर्णिमा आणि अबोली या दोघींना आता एकत्र बघतात. पण ती अबोली नसून तिच्यामधली पौर्णिमा तिथे गेलेली असते.